स्मार्ट अहमदनगर न्यूज। बुद्धगया महाविहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्या। पुरंदर तालुका बौद्ध बांधवांची मूक मोर्चाद्वारे मागणी। पुरंदर बिहार येथील बुद्धगया महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान आहे। त्या ठिकाणी असलेला बुद्ध विहार ट्रस्ट 1949 चा कायदा रद्द करून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्या, अशी मागणी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समर्थन कृती समिती पुरंदर यांच्या वतीने करण्यात आली। सासवड सोमवार दिनांक 17 मार्च रोजी पुरंदर तालुक्यातील बौद्ध बांधवांच्या वतीने रमाई आंबेडकर अशोकनगर सासवड येथून अशोकनगर ते नवीन प्रशासकीय इमारत असे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मोर्चाची सुरुवात पूजनीय भंते यांच्या शुभ हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व त्रिसरण पंचशील घेऊन करण्यात आली। तदनंतर मोर्चा अशोकनगर ते अमर चौक व अमर चौक ते सासवड नगर परिषदेतील आवारातील छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चा नवीन प्रशासकीय इमारत येथे आला। बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने पूजनीय भंते यांच्या हस्ते देशाचे राष्ट्रपती महामहिम मा द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुरंदरचे तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले। पुरंदरचे नायब तहसीलदार महादेव जाधव यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते। ज्याप्रमाणे चर्चचा ताबा ख्रिस्ती बांधवांकडे असतो, ज्याप्रमाणे मस्जिदचा ताबा मुस्लिम बांधवांकडे असतो व मंदिराचा ताबा हिंदू बांधवांकडे असतो, त्याचप्रमाणे महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध बांधवांना देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मोर्चाचे आयोजन बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समर्थन कृती समिती तालुका पुरंदर यांच्या वतीने करण्यात आली होती। प्रतिनिधी शामराव जगताप। पुरंदर तालुक्यातून या मोर्चाला उपस्थित राहिलेले सर्व उपस्थित माता, बंधू आणि भगिनींनो, आज सकाळी 12 वाजता रमाबाई आंबेडकर बुद्धविहार अशोकनगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथून आपण या मूक मोर्चाची सुरुवात केली। हा मूक मोर्चा कशा करता आपण काढला याबाबत आदरणीय भंतीजींनी या ठिकाणी थोडक्यात उल्लेख केलेला आहे। मी पुन्हा एकदा त्याचा उल्लेख करतो की संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं महाबोधी विहार हे बिहार येथील गया येथे आहे। हे महाबुद्ध विहार 1949च्या बुद्धविहार ट्रस्ट कायद्याच्या नुसार हे महाबुद्ध विहार त्या ठिकाणी एकंदरीत 8 ट्रस्टी, 8 पैकी 4 बौद्ध धर्माचे आणि 4 हिंदू मंत आणि 9वा जो ट्रस्टी आहे ते त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहेत। त्यामुळं हे बौद्धांचं श्रद्धास्थान असताना त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या एका मतामुळं या बौद्ध विहारामध्ये त्यांचं बहुमत होतं आणि बहुमतामुळे त्या ठिकाणी सगळं जे कामकाज चालतं ते ब्राह्मणी व्यवस्थेनुसार चालू आहे। या ठिकाणी गेले अनेक वर्ष बौद्ध अनुयायी भिक्खू संघ त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत की हे बौद्धाचं श्रद्धास्थान बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्या, भिक्खू संघाच्या ताब्यात द्या, परंतु त्याची किंमत मोजावी लागेल। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या पुरंदर तालुक्याचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत साहेब यांना आम्ही नम्र विनंती करतो की आम्ही जे निवेदन दिले ते मान्यवरांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करावं आणि लवकरात लवकर महामहिम राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान महोदय
यांनी त्या अधिसूचना काढून त्या ठिकाणाचा आदेश बुद्धविहार हे बुद्ध अनुयायांना देण्याच्या बाबतचा आदेश पारित करावा आणि ते बुद्धविहार 1949चा कायदा रद्द करून बुद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावी एवढी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो। आणि आपण रखरखत्या उन्हामध्ये सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला समर्थपणे साथ दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं विनम्रपणे आभार मानतो, अभिनंदन करतो आणि मी थांबतो। जय भीम, जय